14 जुलै रोजी चंद्रपुरात विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह। राज्यातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, नॉर्मलायझेशन, शिष्यवृत्ती व रोजगाराच्या प्रश्नामुळे प्रचंड संतप्त आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती चंद्रपूर यांच्या वतीने 14 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे। राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, वारंवार होणारी पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यरत संस्थांच्या निधीतील कपात आणि शासकीय नोकऱ्यांमधील वाढते कंत्राटीकरण यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व रोजगाराचे भविष्य धोक्यात आले आहे। शासनाने या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत अशा मागणीसाठी हा लोकशाही मार्गाने सत्याग्रह केला जाणार आहे। MPSC मध्ये ऑनलाईन परीक्षा व नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करून सर्व स्पर्धा परीक्षा केवळ MPSC मार्फत ऑफलाईन OMR पद्धतीने घेण्यात याव्या। नीट व TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। महाज्योती, बार्टी, TRTI या संस्थांचा निधी तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येत कपात करणारा शासन निर्णय रद्द करण्यात यावा। महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील OBC विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावे। शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण रद्द करण्यात यावे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत। या आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षा देणारे युवक युवती, सामाजिक राजकीय संघटना आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीचे मुख्य संयोजक डॉक्टर अनिल डहाके यांनी केले आहे। MPSCने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। देशामध्ये नीट, टेट हे पेपर फुटले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। सरकारचं जे काही विद्यार्थ्याच्या संदर्भातलं धोरण आहे ते धोरण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण करणार आहे। बार्टी, महाज्योती, टार्टी या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये सुद्धा कपात केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे आणि त्यामुळे हा असंतोष सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। यासाठी विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह दिनांक 14 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिक आणि विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत। या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे, या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या आपण पूर्ण करा, अन्यथा आम्ही देशभर विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन करू।